आरोग्य भारतीच्या राष्ट्रीय पदाधिकारी यासोबतच विशेष करून महाराष्ट्रातील कोकण प्रांत कार्यकारिणीच्या मान्यवरांनो, मी हा मराठीमधील व्हिडिओ तुमच्यासाठी करत आहो. तुम्ही म्हणाल मी कोण, तर माझं नाव गजानन वाघ, वय 68 आणि साध्या नैसर्गिक आहारातून भारत मातेला 15 ऑगस्ट 2047 पर्यंत व्याधीमुक्त दवामुक्त करण्यासाठी वाहून घेतलेलं जीवन. तुम्ही जे घनघोर तपस्वी आहात, तुमचा शोध मला 19 सप्टेंबर 22 नंतर घनघोर तपश्चर्या करून आता 1 फेब्रुवारी 2025 रोजी लागलेला आहे. आणि मला कौतुक आणि आनंद वाटला की राष्ट्रीय स्तरावर अशोक कृष्णन साहेब आणि महाराष्ट्र स्तरावर कुरपतवार साहेब सर्व बागडोर सांभाळणारे आहेत. आणि हे माझं भाग्य की या दोन्ही लोकांचं माझ्यावर आभाळ माया आहे. मी माजी अधिकारी, त्यामुळे तुमच्यासारखा कुठंच मी गुणवान नाही. मात्र फिल्म आनंदसारख्या गाईडसारखी माझी अवस्था झालेली आहे. आणि नेशन फर्स्ट, भारत माता सर्वप्रथम, ही निष्ठा आणि श्रद्धा मी फिल्म इंडियावर 1971 वाजपेयी यांच्या फिल्ममधून शिकलेला आहो. तर आता मी थोडक्यातच सांगतो आणि टेक्स्टमध्ये तुम्हाला बरीचशी थोडक्यात माहिती देतो. भारताची ही अशी महान विद्या आहे 6500 वर्षापूर्वीची, जी प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितली आणि पुढे 2000 वर्षानंतर म्हणजे 4500 वर्षापूर्वी शंकरजींनी पार्वती मातेला सांगितली. आणि त्यानंतर ती 1574 रामचरित्रमानसमध्ये गोस्वामी तुलसीदास यांनी शब्दबद्ध केली. आणि म्हणूनच कदाचित कुरपटवार साहेब, भारत मातेची रचना असावी की तुम्ही शंकर भक्त आहात आणि तुमचं दर्शन मला शंकर मंदिरामध्येच झालं. तर अशी ही विद्या 1924 पर्यंत सुप्त होती. धार्मिक सिद्धांतावर वैज्ञानिक संशोधन हे याचं मूळ तत्त्व आहे. आणि याची 5च तत्त्व आहेत जी आपल्याला खोटी वाटतात, परंतु ती खरी आहेत. ज्याप्रमाणे हरणीच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते, मात्र ती जगभर भटकत राहते, तसं या निर्मल कायेसाठी आपण भोजनमध्ये शक्ती शोधतो, औषधीमध्ये आरोग्य, पैशामध्ये सुख, पुस्तकामध्ये ज्ञान आणि आप्तइष्ट गणगोतांमध्ये प्रेम. ही विद्या नेमकं याच्या उलट सांगतं की हे सर्व आपल्या अंतरात्म्यात आहे. आणि भोजनमध्ये शक्ती नाही, दवामध्ये स्वास्थ्य नाही, पैशामध्ये सुख नाही, पुस्तकामध्ये माहिती आहे, ज्ञान नाही, आणि आप्तइष्टामध्ये कर्तव्य आहे, प्रेम नाही. आणि हे सर्व 5ही गोष्टी आपल्या अंतरात्म्यात आहेत. मात्र मनुष्य 3000 वर्षापासून ते जगात शोध घेत आहे, म्हणजे तेव्हापासून आपल्याला लिपी उपलब्ध झाली. तर याचे माझे आपण यूट्यूब चॅनल जर पाहिलं तर त्यामध्ये अनेक प्लेलिस्ट आहेत. कॅन्सर, डायबिटीज, सोरायसिस मी काही टेक्स्टमध्ये जोडत आहो आणि तुम्हा सर्वांना हे फॉरवर्ड करत आहो. आणि अशा रीतीनं आज 4 फेब्रुवारी रोजी हे जे आपलं कल्याण पश्चिम आहे, चंद्रमुखी इमारत, तिथं आपल्यापैकी काही जणांचं निश्चितच मला दर्शन होईल. किमान कुरपटवार साहेब आहेत. तर मी आपल्यासोबत भारत माता फर्स्ट या तत्वानुसार आपला दर्शन अभिलाषी आहो. जय हिंद, जय भारत. भारताची अशी एक महान विद्या जी तुम्ही तनमन धनानं आत्मसात करा
आणि माझे प्रथम गुरु आहेत या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. अनंत बिरादर, खरोखरच आभाळा एवढ्या उंचीचा हा मनुष्य, त्यांचं एकच वाक्य सांगतो की आम्ही तर काश्मीरमध्ये एक विद्या आहे, ती फक्त लेह जिल्ह्यापुरतीच आहे, तिच्याकडे सुद्धा लक्ष वेधलेलं आहे. तर अशा रीतीने मी हे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत.